हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. देवेंद्र रूममध्ये येऊन रागातच धीरजला कॉल करत होते. त्यांचा राग खूप वाढला होता. रागाने सगळं अंग थरथरत होतं. हातात असलेला फोनसुद्धा थरथरत होता. याचा फोन का स्विच ऑफ आहे? देवेंद्र रागात फोन बेडवर आपटत बोलतात. अहो, तुम्ही आधी शांत व्हा. असं चिडून काही होणार नाही. त्यांना बेडवर बसवत बोलतात. काय करू मग? अगं, तू बघितलंस का काय केलं त्याने? किमान शिवांशीचा तरी विचार करायचा ना. देवेंद्र म्हणतात. अहो, मला सगळं कळतंय, पण आपण फार काही करू शकत नाही. आता जे व्हायचंय ते झालं. राग करून काही होणार नाही. जेव्हा सकाळी तो येईल तेव्हा बोलू त्याच्याशी. नीलम त्यांना शांत करत बोलतात. खूप चुकीचं केलं ग त्याने. शिवांशीला बघून त्रास होतोय मला. तिच्या नजरेला नजर मिळवावी वाटत नाही. आपल्यासाठी चार्लीने सगळं माहीत असूनही त्याच्या बहिणीचं लग्न धीरज सोबत लावलं आणि आता हे सगळं डोळ्यांनी बघून त्याला किती त्रास होत असेल. त्याने आपल्याशी सगळं नातं तोडलं. देवेंद्र म्हणतात. अहो, असं कुठे तो बोललाय? मान्य आहे त्याला त्रास झालाय, पण तो असा लगेच नातं तोडणारा नाहीये. आता सध्या रागात आहे तो, म्हणून असं बोलला. नीलम भले रागात बोलला, पण मनातलं बोलला. आज जर शिवानी या जगात असती तर हे सगळं बघून तिला किती त्रास झाला असता. देवेंद्र म्हणतात. हे बघा, आता शांत बसा. आता बोलून काही होणार नाही. फक्त तुमचा BP वाढेल. शांत राहा आणि झोपा. सकाळी बोलू आपण. प्लीज माझं ऐका. नीलम खूप कळकळीने बोलतात. तसे ते शांत होतात आणि आता काही बोलून होणार नव्हतं, म्हणून ते झोपायला जातात. जर ते जागे राहिले तर नीलमसुद्धा जागी राहणार. त्यांना माहीत होतं, म्हणून ते झोपतात. आज सगळेच जागे होते. फक्त प्रिया आणि रिया शांत झोपल्या होत्या, पण बाकी सगळे विचार करत होते. सगळ्यांना शिवांशीसाठी खूप वाईट वाटत होतं. सगळ्यांनी धीरजला कॉल केला होता. आज कधी नव्हे ते रोहितलाही त्याच्या भावाचा खूप राग आला होता. मायराबरोबर असताना धीरज वॉशरूममध्ये गेला असता तेव्हाच मायराने त्याचा फोन घेऊन स्विच ऑफ केला असतो. शिवांशी रूममध्ये येऊन सरळ बाल्कनीत गेली. तिला आता एकांताची खूप गरज होती. बाल्कनीच्या एका कोपऱ्यात जाऊन ती बसली. त्या कोपऱ्यात खूप अंधार होता. चार्ली आणि आरुषीचे तिला कॉल येत होते, पण तिला आता कोणाबरोबर बोलायचं नव्हतं. म्हणून ती फोन स्विच ऑफ करून बाजूला ठेवते. चार्ली त्याच्या फ्लॅटवर येतो. त्याला खूप एकटं वाटतं, म्हणून त्याने आधीच आरुषीला कॉल करून बोलावून घेतलं होतं. त्याच्या आवाजावरूनच कळत होतं की तो ठीक नाही आहे. त्यामुळे आरुषी जास्त काही न बोलता घरी मैत्रिणींकडे रात्र घालवणार आहे असं सांगून त्याच्या फ्लॅटवर आली. चार्ली येण्याआधीच आरुषी तिथे आली होती. तिच्याकडे फ्लॅटची एक्स्ट्रा की असल्यामुळे ती आत जाऊन त्याची वाट पाहत होती. चार्ली आल्या आल्या तिच्या मिठीत जातो आणि तिला सगळं काही सांगतो. तिला चार्ली आणि शिवांशीचाही राग येतो, पण परत त्यांनी कोणत्या विचारानं केलं हे आठवून शांत होते. आता त्याला आपली गरज आहे हे कळल्यावर राग करूनही काही होणार नाही हे तिलाही कळतं. ते त्याला मिठीत घेऊन शांत करते. तो थोडा शांत झाल्यावर चार्ली त्याच्या फोनवरून शिवांशीला कॉल करतो, पण ती उचलत नाही. म्हणून आरुषी तिच्या फोनवरून करते. तरीही ती न उचलता फोन स्विच ऑफ करते. आता तिला एकांताची गरज आहे. आपण उद्या बोलू तिच्याशी, असं बोलून आरुषी त्याला शांत करत रूममध्ये झोपायला घेऊन जाते. शिवांशीला खूप त्रास होत होता. तिला नक्की काय करावं हे कळत नव्हतं. जेव्हा ते दोघं एकमेकांना घास भरवत होते तेव्हा शिवांशीची नजर त्यांच्या दोघांवर गेली. त्यांना असं बघून तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं. पण अचानक प्रिया आणि रियाचा आवाज आल्यावर ती स्वतःला सावरते आणि काहीच न झाल्यासारखी त्यांच्यात मिसळून जाते. तिचा मूड ऑफ होतो, पण सगळ्यांसमोर हसत होती ती. आणि आतल्या आत ती गोष्ट तिला जास्त त्रास देत होती. मनातली भावना कोणाला सांगता येत नसल्याने
तर अजून खचून गेली होती आतल्या आतमध्ये. पण आता तिच्या जोडीला कोणी नव्हते. सगळ्यांना ती गोष्ट कळली होती, त्यामुळे तिला कोणाचं टेन्शन नव्हतं. या सगळ्यांमुळे तिचा आता स्वतःवर कंट्रोल नव्हता. रडू लागली होती ती, हुंदके देऊन रडत होती. चार्लीने सांगितलेले ऐकून तर पूर्ण खचून गेली होती. आपला नवरा आपल्या मागून हे सगळं करत आहे याचा तिला खूप राग येत होता. जेव्हा तिला प्रेमाने घास भरवताना बघितलं होतं तेव्हाच तिला असं वाटत होतं पुढे जाऊन तिला त्याच्यापासून बाजूला ओढावं आणि एक ठेवून द्यावी. आधीपासूनच तिला हे सगळं माहीत होतं. तो आपला होईल का या गोष्टीचा विचारसुद्धा मनात येत नव्हता. पण ती मुलगी चुकीची होती, त्याला फसवत होती आणि आता तो तिचा नवरा होता. तिचं त्याच्यावर प्रेम झालं नसलं तरी पण आपल्या नवऱ्याला कोणासोबत शेअर करू शकत नव्हती ती. या सगळ्याला कोणाला दोष द्यायचा हेच तिला कळत नव्हतं. स्वतःला त्याला की तिला. रडून रडून डोळे सुजले होते. नाक लाल झालं होतं. जास्त रडल्यामुळे डोकंसुद्धा जड झालं होतं. विचार करून करून डोकं फुटलं होतं आता. शेवटी सहन होऊन ती तिथेच डोकं भिंतीला टेकून बसली. विचार करायचं बंद केलं होतं तिने. फक्त एकटक बाहेर बघत होती. बाहेर गार वारे सुटले होते. त्या गार हवेत पहाटे कधी तिचे डोळे बंद झाले आणि ती तशीच झोपून गेली. धीरजची झोप लागल्यावर थोड्या वेळाने मायरा डोळे उघडते. धीरज तिच्या पोटाला विळखा मारून तिच्या छातीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. ती त्याच्या केसात हात फिरवत गालात हसत असते. शेवटी बघितलंस ना शिवांशी, धीरज माझा होता आणि माझाच राहणार. त्याला मी कोणाचं होऊ देणार नाही. त्याच्यामुळे माझं आयुष्य मी सुखात जगत आहे. असं कसं त्याला लांब करू मी. मायरा मनात बोलत गालात हसत होती. जेव्हा धीरज तिला घास भरवत असतो तेव्हाच तिचं लक्ष मिररमधून बघणाऱ्या शिवांशीकडे जातं आणि हे बघून ती अजून त्याच्या जवळ जाते तिला जळवायला. पण तिचं पुढे गीताई आणि चार्लीकडे अजिबात लक्ष नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना थोडं उशिरात जाग येते. प्रिया आणि रियाचं शाळा आज लवकर असल्याने त्या सकाळी 7लाच जातात. घरातील अजून उठली नसल्याने ते मेडला सांगून निघून 7:30ला सगळे खाली येतात. शिवांशी अजून उठली नाही का? नीलम मेडला विचारतात. नाही अजून, त्या आल्या नाहीत. बरं पारू, ठीक आहे, सगळ्यांसाठी चहा ठेव. पारूला सांगून हॉलमध्ये येतात. हॉलमध्ये सगळे येऊन बसलेले असतात. धीरज आला नाही का अजून? देवेंद्र विचारतात. नाही अजून तरी नाही आला तो. गीताई रागातच बोलतात. मायराच्या मिठीत झोपलेल्या धीरजला थोड्या वेळाने जाग येते. त्याचं लक्ष आजूबाजूला जातं आणि त्याला कालची रात्र आठवते. तसा गालात हसतो तो आणि त्याच्या मिठीत झोपलेल्या मायराच्या कपाळावर टेकवतो. तिला मिठीतून बाजूला करत बाजूच्या टेबलावर असलेला फोन घेतो तर तो स्विच ऑफ असतो. धीरज आठ्या पाडत विचार करतो की फोन का स्विच ऑफ आहे, पण डोक्याला जास्त ताण न देता तो स्विच ऑन करतो तर त्यावर गीताई, देवेंद्र, महेंद्र, प्रीती, रोहित सगळ्यांचे फोन येऊन गेलेले असतात. तर सगळ्यांचे मिस कॉल. एवढे? काय झालं आहे का घरी? धीरज टेन्शनमध्ये बडबडत रोहितला कॉल करतो. रोहितलाही उशिराच जाग आलेली असते. नुकताच तो उठून बसलेला असतो की त्याला धीरजचा कॉल येतो. तर हॅलो रोहित, सगळं ठीक आहे ना घरी? सगळ्यांचे एवढे मिस कॉल का पडले आहेत मला? धीरज रोहितला विचारतो. भाई, तू आता जिथे कुठे असेल तेथून लगेच घरी ये, रोहित त्याच्या भाईला म्हणतो. काय झालं रोहित, सगळं ठीक आहे ना? कोणाला काही झालं तर नाही ना? धीरज आता रोहितला काळजीपोटी विचारतो. धीरज टेन्शनमध्ये येतो. हो भाई, घरी सगळं ठीक आहे, तू फक्त लवकर ये, रोहित म्हणतो. हा ठीक आहे, येतोच मी. धीरज फोन ठेवत बोलतो. त्याच्या बोलण्याने मायराला जाग येते. धीरज, सकाळ सकाळी कुठे चालला आहेस? मायरा लाडात येत त्याला मागून मिठी मारत बोलते. मायरा, मला आत्ताच्या आता घरी जायचे, प्लीज सोड मला. धीरज तिच्यापासून बाजूला होत स्वतःचे कपडे घालत बोलतो. अरे पण काय झालं, एवढी घाई का करत आहेस? तर आता मायरा त्याला पुन्हा विचारते, माझा फोन स्विच ऑफ कसा झाला? धीरजला अचानक आठवतं
तसं तो बोलतो. ते काल तू वॉशरूमला गेला होता तेव्हा मी केलं होतं. मला आपल्या दोघांमध्ये कोणते डिस्टर्बन्स नको होते. मायरा, मायरा तू मूर्ख आहेस का? अक्कल नाही आहे का तुला? कोणी सांगितलं होतं का तुला असा उद्योग करायला? धीरज आता तिच्यावरच ओरडतो. अरे पण असं काम काय झालं? आणि हे तू पण करतोस ना कधी कधी, म्हणून काल मी केलं. मायरा धीरजला सांगते. मायरा, मी करतो तेव्हा सिच्युएशन वेगळी असते. सोड, मला आता उशीर होत आहे, मी निघत आहे. तुझे उरकून तू निघ. धीरज स्वतःचे उरकून बाहेर निघून जातो. शिवांशीला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते. ती डोळे उघडून आजूबाजूला बघते. आधी तिला नीट कळत नाही, पण नंतर रात्रीचं सगळं आठवतं. तसा तिचा चेहरा उतरतो. सकाळ होऊन उशीर झाला आहे असं तिला जाणवतं. तसं ती बाजूचा मोबाईल बघते तर तो स्विच ऑफ असतो. मोबाईल चार्जिंगला लावून चालू करत बघते तर 8 वाजून गेलेले होते. ती अंघोळीला जाते. अंघोळ करून आवरून खाली येते. आज उशीर झाल्यामुळे ती जरा धावतच खाली येते. त्यानंतर खाली आधीच सगळे थांबले होते. त्यांना बघत ती लगेच त्यांच्या जवळ जाते. सॉरी उशीर झाला. शिवांशी, एवढं काही नाही झालं. तुझी झोप झाली? पूर्ण झाली ना? तर प्रीती तिच्या जवळ येत बोलते. चेहऱ्यावरून कळत होतं जास्त झोप झाली नाही. डोळे सुजले होते रडल्यामुळे. अजूनही डोळे फार लाल दिसत होते. उठल्यापासून तिचे डोळे भरून वाहत होते. आता कुठे खाली येताना तिने स्वतःला कंट्रोल केलं होतं. हो, झाली. मी सगळ्यांसाठी नाश्त्याचं बघते. साडीचा पदर कमरेला खोचत ती बोलते. त्याची काही गरज नाही आहे. रमा आणि पारू करतील. तू बस इथे. गीताई म्हणतात. आजी, अहो मी बनवते नाश्ता, शिवांशी म्हणते. त्यानंतर ठीक आहे, जा बनव, राजपूत बोलतात. तशी ती हसत जाते. अरे कशाला तिला पाठवायचं? तिची अवस्था तरी बघ, गीताई म्हणतात. आई, नाश्ता बनवत असताना ती सगळं काही विसरेल. थोडा वेळ का होईना, ती रमेल ना, राजपूत म्हणतात. तुझं बरोबर आहे. गीताई. रोहित तयारी करून खाली येतो आणि सगळ्यांना धीरजच्या कॉलबद्दल सांगतो. सगळे त्याचीच वाट बघत असतात. शिवांशी नाश्ता घेऊन बाहेर येते आणि टेबलवर अरेंज करत असते. तेवढ्यात धीरजच्या कारचा आवाज येतो. सगळे उठून उभे राहतात. शिवांशीला सध्या धीरजला बघून वाटत नसतं, पण पर्याय नसल्याने ती तिथेच उभी असते. धीरज कार पार्क करून लगेच घरात येतो. तो चालत सर्वांच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या गालावर एक जोराची कानाखाली बसते. तो स्वतःच्या नादात असलेला 2 पावलं मागे होतो आणि कुणी मारलं ते बघायला समोर बघतो. तर समोर आता इथे बघताच आता त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण घरच्यांना कळालेलं आहे की तो रात्रभर कुठे होता. तर त्यानंतर आता तो शिवांशीच्या चेहऱ्याकडे पण बघणार आणि आता कुठेतरी त्याला त्याची चूक रिअलाईज होणार. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.